जयंतरावांचं भाषण आहे ना तुमचं नेहमी आता आज झालं. त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत तर बघूया. आदरणीय पवार साहेबांची मी चर्चा करीन दिल्लीवरनं परत. नाही, एक तर जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. माहिती नाही, आता तर मी तुमच्या समोरच व्यासपीठावरनं बाहेर आले ना. मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा आणि मी दिल्लीला चाललो. नाही, एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाहीत. नाही, माझ्या मनाचा पाहिजे. हे बघा, माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढेही होईल आहेच, याच्यात काही वादच नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही. आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमचा दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे. तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल. कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे ना. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती नाही. चर्चाच नाही ना, चर्चाच नाही, निर्णयच नाही तर कसा केला. अहो, राजीनामाच झालेला नाही ते म्हणले का? तसं नाही म्हणले. जयंतरावांचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं, आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेब जेव्हा 24 वर्ष तेच अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत. सगळ्यांना, कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नेते सगळ्यांना कॉन्फिडन्समध्येच घेऊन आपण नेते. नाही, अरे त्यांनी एक मागणी केली आहे, आता पवारसाहेब ठरवतील काय करायचं. कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉमिना टीका.